तालुक्याला दिलेला आहे आणि म्हणून आज आपला शिरोळ तालुका जुनी निधी दिलेला आहे। पण भगिनींनो किती दिला हे माहित असावं म्हणून थोडक्यात त्या निधीचा आढावा मी आपल्या समोर मांडते आहे। महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे पाहिलं जातं आणि संपूर्ण जग त्यांच्याकडून आज प्रेरणा घेत आहे। त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा कुरुंदवाड शहराच्या स्वागताच्या ठिकाणी होता, त्या ठिकाणी त्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी आणि नूतनीकरणासाठी 3 कोटीचा निधी साहेबांनी दिलेला आहे आणि ते काम सध्या चालू आहे। मुस्लिम समाजासाठी जे ईदगाह मैदान आहे त्या ठिकाणी सांस्कृतिक हॉल उभारण्याचं काम सुरू आहे, त्यासाठी 2 कोटीचा निधी दिलेला आहे। मात्र अडचण अशी होती, बांधकाम सुरू करायचं आहे, पाणी कोणाकडून घ्यायचं, तर पाण्याची सोय साहेबांनी स्वतःच्या खिशातून बोर मारून करून दिलेली आहे। असं तेही काम सध्या चालू आहे। त्यानंतर बाबू सुभान दर्गा आहे, त्यासाठी 50 लाखाचा निधी साहेबांनी दिलेला आहे। मोमीन मोहल्ल्यामध्ये सुसज्ज अशी व्यायामशाळा उभारली जात आहे, त्यासाठी 15 लाखाचा निधी दिलेला आहे। भैरेवाडीमध्ये धनगर समाजासाठी सांस्कृतिक हॉल उभारला जात आहे, मराठा समाजासाठी सांस्कृतिक हॉल उभारला जात आहे। या दोन्ही समाजासाठी 2-2 कोटी रुपये साहेबांनी दिलेले आहेत। जैन समाजाच्या बस्तीसाठी 2 कोटी रुपये, बौद्ध समाज मंदिरासाठी 2 कोटी रुपये, ब्राह्मणपुरीमध्ये जे विष्णू मंदिर आहे त्याच्यासाठी 2 कोटी रुपये, कुंभार समाजाचा हॉल आहे त्यासाठी 40 लाख रुपये, संत सावतामाळी मंदिरासाठी 30 लाख रुपये, गोंधळी समाज विठ्ठल मंदिर 25 लाख रुपये, शिकलगार समाज हॉल 25 लाख रुपये, वाल्मिकी कोळी समाज 15 लाख रुपये, आंबेडकर पुतळा सुशोभीकरण 35 लाख रुपये। याशिवाय रस्त्याची आणि गटरेची असंख्य कामं गावामध्ये सुरू आहेत। भैरेवाडी या ठिकाणी 3 पाण्यात रस्ता 1.25 कोटींचा काम सुरू आहे। नांदणी रोड या ठिकाणी 3 रस्त्यांची कामं सुरू आहेत 1 कोटी 20 लाखाची। भैरेवाडीमध्ये जी नवीन वसाहत आहे त्या ठिकाणी गटरीची 35 लाखाची कामं सध्या सुरू आहेत। माळदार कॉलेज रस्ता जो सुरू आहे त्याचा 35 लाखाचं काम सुरू आहे। भाजी मंडईसाठी 1.5 कोटीचा निधी मिळालेला आहे। या सगळ्यांमध्ये तुम्ही म्हणाल लिंगायत समाजाचं कुठं नाव दिसत नाही, तर ऑलरेडी खासदारांनी याच युतीच्या माध्यमातून आदरणीय धैर्यशील दादांनी 2 कोटीचा सांस्कृतिक हॉल साठी निधी या लिंगायत समाजाला उपलब्ध करून दिलेला आहे। मी जी यादी वाचली याच्यामध्ये सगळीच्या सगळे आकडे हे कोटीच्या घरामध्ये आहेत। मानेवहिनी एका ठिकाणी आल्या होत्या कार्यक्रमामध्ये, त्या म्हटल्या मी खासदार होते तेव्हा मला फक्त 2 कोटी निधी मिळत होता, साहेब फक्त आमदार आहेत, एका तालुक्यासाठी 2000 कोटींचा निधी साहेबांनी आणलेला हा जोग नव्हे। असा नेता पुन्हा होणे नाही। एखाद्या आमदाराला संपूर्ण मतदारसंघामध्ये जेवढा पैसा निधी मिळत नाही तेवढा फक्त आपल्या कुरुंदवाड शहरामध्ये या साहेबांनी आणून दिलेला आहे। फक्त आणून दिलेला नाही तर कामं सुरू आहेत। विकास असा केला आहे की जो कायमस्वरूपी शाश्वत राहणार आहे। म्हणजे जे हॉल सांस्कृतिक हॉल बांधले जात आहेत त्या प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला कित्येक पिढ्यानपिढ्या त्या हॉलचा उपयोग होणार आहे। कुठलीही आणि कसलीही कामं साहेबांकडे तुम्ही घेऊन गेलात तर 100% तुमचं ते काम पूर्ण होणारच, एवढा प्रचंड आत्मविश्वास या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये साहेबांनी अवघ्या 2.5 ते 3 वर्षामध्ये काम केलेलं आहे। म्हणून आमदार असावा तर यड्रावकर साहेबांसारखा असावा, कारण कुठल्याही जातीपातीचा पक्षाचा गटतटाचा विचार न करता हा माझा मतदारसंघ आहे, हा शिरोळ तालुका माझा आहे आणि ही माणसं माझी आहेत, मग तो कुठल्या पक्षाचा आहे जाती धर्माचा याचा विचार न करता जितका निधी देता येईल, जितकी लोकांची कामं करता येईल तेवढी सगळी कामं साहेबांनी फक्त 2.5 ते 3 वर्षामध्ये केलेली आहेत। पहिल्यांदा आपण साहेबांना संधी दिली, असं म्हणतात की संधी मिळाल्यानंतर माणसाने त्याचं सोनं करावं। साहेबांनी आमच्या प्रत्येक गावागावाला हिऱ्यासारखं चमकवलेलं आहे। आमच्या शिरोळ तालुक्यामध्ये तर साहेबांनी नंदनवन फुलवलेलं आहे। खरोखर जर आपली सदसद विवेक बुद्धी जागृत असेल, इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची जर सदसद विवेक बुद्धी जागृत असेल, ज्याला उघड्या डोळ्यांनी माझ्या तालुक्याचा माझ्या गावचा विकास दिसतो आहे, त्याला सांगायची गरज नाही की बाबा रे तो 20 तारखेला शिट्टी या चिन्हासमोरचं बटन दाब आणि यड्रावकर साहेबांना निवडून दे। जर तुमची सदसद विवेक बुद्धी जागृत असेल, जात धर्म पक्ष याचा विचार न करता या माणसानं माझ्या गावासाठी काम केलेलं आहे, या माणसानं माझं कुठलंही काम नडू दिलेलं नाहीये, त्या माणसाच्या पाठीशी राहण्याची आता माझी गरज आहे, त्यांची गरज आहे आणि मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे, असं आता आपल्याला म्हणण्याची वेळ आलेली आहे। महायुतीच्या काळामध्ये अनेक
विरोधकांकडून अशी वल्गना होत आहे की हे सरकार जर परत निवडून आलं तर यातल्या बहुतांश योजना बंद पडतील. हे युतीचं सरकार आहे. 50 वर्षामध्ये त्यांना ज्या योजना सुचल्याच नव्हत्या अशा कित्येक नवीन योजना या 50 वर्षामध्ये आल्या. मला सांगा या 10 वर्षामध्ये त्यापैकी कुठली योजना सरकारनं बंद केली? आता तर नवीनच फतवा निघत आहे, वावड्या उठत आहेत. लाडकी बहीण फक्त इलेक्शन पुरतीच आहे. इलेक्शन संपल्यानंतर लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीत. साहेब खरं सांगते, मी शाळेतून येत असताना 2 बायकांनी मला अडवलं आणि मला विचारलं, मॅडम मी ऐकलं ते खरं आहे का? काल काही बायका आमच्याकडे आलेल्या होत्या आणि त्या सांगत होत्या, बायांनो यड्रावकरला काय मतदान करू नका, कारण लाडक्या बहिणीचे पैसे फक्त मतदानापुरतेच आहेत, मतदान झाले की बंद पडतील. मी म्हटलं, बाई तुला आता किती रुपये मिळतात? ती म्हणली 1500. मी म्हटलं परत एकदा यड्रावकरांच्या शिट्टी समोरचं बटन दाब, पुढच्या महिन्यामध्ये तुला 2100 रुपये मिळतील. ही योजना कधीही बंद पडणार नाही. त्याच्या पुढे जाऊन त्याने असं सांगितलं, आमच्या बहिणींना म्हणजे आम्हाला लाडक्या बहिणीला 1500 रुपये देतात म्हणजे काय उपकार करतात काय? आमचेच पैसे आम्हाला देतात. मान्य आहे तुम्ही आमचेच पैसे आम्हाला देत आहात, मग मला सांगा गेल्या 50 वर्षामध्ये आमचे पैसे गेले कुठं? गेल्या 50 वर्षामध्ये आमचे पैसे गेले कुठं? कुणी खाल्ले? आता जर तुम्ही म्हणत असाल की आमचेच पैसे आम्हाला देत आहे, मग गेल्या 50 वर्षामध्ये ना माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावरती 1 रुपया जमा झाला, ना माझ्या बहिणीच्या खात्यावरती 1 रुपया जमा झाला, ना माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना कुठली स्कॉलरशिप मिळाली. आता हे सरकार चालू केलेलं आहे. हे सरकार धडाधड झिरो बॅलन्स अकाउंट वरती आम्हाला वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून पैसे देते आहे आणि त्यांच्या लक्षात यायला लागलं आहे हे सरकार पडणं काही शक्य नाहीये आणि म्हणून योजना बंद पडणार आणि काहीतरी अफवा उठवायच्या म्हणून अशा प्रकारचं काहीतरी भगिनींनो तुम्हाला सांगितलं जात आहे. तर याच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका. खऱ्या अर्थानं ज्यांनी आम्हाला किमान आमचा मोबाईलचा बॅलन्स मारता येईल एवढे पैसे आमच्या अकाउंट वरती दिलेले आहेत. आमच्या सख्या भावानं आम्हाला भाऊबीजला 1,500 रुपये ओवाळणी टाकलेली नाहीये. आता वेळ आलेली आहे त्या ओवाळणीची परतफेड करण्याची आणि ज्या लक्ष्मीला आपण उजव्या हाताने घेतलेला आहे त्याच लक्ष्मीला उजव्या हातानेच बटन दाबून आपल्याला न्याय द्यायचा आहे. एकदा का बटन दाबायला चुकला, लक्ष्मी जर एकदा परत फिरली तर आवं लक्ष्मी येऊन हायदोस घातल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा हायदोस आपल्याला निर्माण करायचा नाहीये. तर यड्रावकर साहेबांना प्रचंड अशा मताने आपल्याला निवडून द्यायचं आहे. माणसाला जेव्हा स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करता येत नाही तेव्हा तो नेहमी दुसऱ्याला नाव ठेवण्याचा प्रयत्न करून स्वतःला सिद्ध करत असतो. विरोधकांच्याकडे कुठल्याच प्रकारचे मुद्दे आपल्या समोर मांडण्यासाठी नाहीयेत. म्हणून यड्रावकर साहेब मी गेले 4 दिवस झाला पेपर वाचत आहे, अनेक व्हिडिओ क्लिप पाहत आहे, त्याच्यामधून तुमच्यावरती प्रचंड प्रमाणावरती टीका केली जात आहे. ही टीका वाचल्यानंतर आणि ऐकल्यानंतर मनाला खूप वाईट वाटलं. पण साहेब तुम्ही अजिबात घाबरू नका, कारण अशा प्रकारची जनावरं असतातच हो. हत्ती मदमस्तपणे आपल्या चालीमध्ये बेधुंद होऊन चालतच असतो, भुंकणारे भुंकत असतात, हत्ती कधीही त्याच्याकडे लक्ष देत नाही. साहेब अशा भुंकणाऱ्या कुत्र्यांच्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. त्यांना उत्तर द्यायला तुमचे कार्यकर्ते खंबीरपणे